हे आवाज कुणाचा? त्यांची जी आहे आपण काय करणार आहे इथं लेखी तक्रार घेऊन घ्या. याला आम्ही सांगतोय चंद्रकांत पाटील बोलतोय. मी तुम्हाला तुमच्या या जिल्हा सोसायटीच्या या 7 चेअरमन सहित 7 लोक इथे आता येऊन बघले याकडे की आमच्या ठराव करायला पण ठेवा. आमच्या कोणत्या सह्यांना घेतात सेक्रेटरीने उचलून एका नेत्याकडे घेऊन गेला. हे झालंय एका नेत्याकडे घेऊन गेला. तिथे त्यांनी ते लिहिलं. आता चेअरमन आहे सगळे हा रेकॉर्ड घेऊन निमखेडीचा आणि रेकॉर्ड घेऊन सगळीकडे फिरतोय. एआर आल्यापासून 3 तासापासून त्याचा कंटिन्यू फोन करतोय. फोन स्विच ऑफ होता त्याचा. आता फोन लागल्यावर लोकांना पत्रकारांसमोर सांगतोय की मी इथे व्हेरीफाय करा. मग व्हेरीफाय करा तर व्हेरीफाय करून ते इथे सादर का नाही केलंय? ते आताच्या आता त्या 7 संचालकांचा इथे तुमच्या समोर सेक्रेटरी समोर आता नवीन ठराव झाला पाहिजे. मग तो जो ठराव आहे तो ठराव बोगस आहे हे लोक सांगतात. तर काय करायचं? तो ठरावच झाला नाही. मग तो ठराव रद्द कधी कराल? कोर्ट का म्हणजे त्यांनी बोगस लिहून घेतला. मी तुम्हाला परवा सांगितलं की हा बोगस लिहून घेईल. त्यांनी बोगस लिहून घेतला तरी कोर्ट करेल का ते? तुम्ही कोणत्या एकाच्या ह्याच्यात जाऊ नका. हे ऑफिसच तिथे राहणार नाही. जर झालं तर कायद्याची बाजू जर समजून घेतली नाही, जर चेअरमन व्हाईस चेअरमन सगळे लोक जर इथे आता सांगताय की आम्ही तिथे नव्हतो 2 महिला बाहेर होत्या. येतं स्वतः सीडीआर काढ. हा कुठे होता? कोणाशी बोलत होता? आणि एखाद्या सेक्रेटरीने अशा पद्धती ठराव करायची मग लोकशाही ठेवली का बरं? लेखी दिलं हे तुमच्या संजयची बोला एआरसी लेखी दिलं या एआरसी बोला. तुम्ही बोला चेअरमन. आता जे व्हायचं ते होईल. असं बी होत नाही ना तसं बी नेवणार. मग 5 दिवस काय ठराव रद्द झाला पाहिजे आमची मागणी आहे साहेब. हा बोला. रद्द करायचा अधिकार ठीक आहे ना? बोगस ठराव आहे तो. रद्द करायचा अधिकार असे सगळे ठराव द्यायचे का तुम्हाला? सगळे सेक्रेटरी याची तक्रार केली तुम्ही 3 दिवसापूर्वी. यांच्या समोर एक अधिकार आहे. संचालक म्हणतो मी माझा विषय हा आहे. तुम्ही अधिकारी ना कोणताही प्रोसिडिंग बोल नका प्लीज. कोणताही प्रोसिडिंग कुठे जाता त्या ऑफिसमध्ये इनकेस ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, झेडपी असो का पंचायत असो कुठे जाता तुम्ही याच्या ताब्यात का दिलं ते सांगा. अरे तो घेऊन बघा ना. माझं मत होतं संजयचं मत लक्षात घेता. आम्ही ठराविरोध करत नाही पण आमच्यावर जो अन्याय झाला त्याची अशा पद्धतीने काम व्हायला पाहिजे. मतदारसंघात लोकशाही जीवन धरली पाहिजे. कधी दिले गेलं पाहिजे ते स्पॉटवरती. तुम्ही बघा सर्व घेताय आणि ते लिहिताय. ठराव नाहीये तो. तुम्हाला सदस्य आम्ही बोगस काय केले काहीतरी पैसे घेतले
मी विलाससिंग पाटील लोकशाही विकास सहकारी सोडत चेअरमन सांगला. आज आपण या ऑफिसमध्ये आले, काय प्रकार घडला? आमच्या गावात आज मिटिंग झाली आणि विषय असा होता की जिल्हा बँकच्या प्रतिनिधीला मतदान करणं या संदर्भातला विषय होता. पण आमचे सदस्याचे मत, चेअरमनचे मत, आमचे जे सचिव आहेत प्रदीप सावंत यांनी लक्षात न घेता ते प्रोसेस उचलून ते बाहेर घेऊन गेले आणि आमच्या मतांना विश्वास न होता या लोकशाहीच्या हत्या झाली सावड्यामध्ये. काय मागणी आहे आपल्याला? पुन्हा निर्णय व्हावा आणि जो आम्ही सांगतो व्हावा आणि लोकशाही जिवंत ठेवावी असं माझं मत आहे चेअरमन म्हणून. ठराव रद्द होईल का आता? रद्द होईल केलेला केलाच पाहिजे ना. आमचा बहिष्कार आहे त्या गावावरती. तुम्ही काही बाहेर शेतात गेले आहेत, काही लोक हजर आहे, काही नाही आहेत, तुम्ही लिहत नाही, तिथे जागेवरती पडून लिहिलं पाहिजे. हा नियम आहे सरकारचा आणि ग्रामपंचायतचा. तर तुम्ही घरात लिहिसाल, पुण्याच्या घरात लिहिसाल त्या मला ऍक्सेप्ट नाही, मंजूर आहेत. आपलं नाव काय? एक प्रोसिडिंग बुक आलेली आहे त्यावर ते आपण सह्या केलेल्या आहेत असं कोणत्याच माणसाने केलेलं नाहीये. हा जो ठराव झालाय हा मान्य आहे का आपल्याला? नाही मान्य नाही. या पुढील मागणी काय आहे आपली? आम्हाला आमचे सुदैव सातपासून खराब करणार आज आपण उपस्थित होते का मीटिंगला? ते होतो पण एखादी सोयी घेतली नाही. त्याने घाई करतो निघायला चालले गेले. कोणी केलं गायडन्स? ते म्हणती बाबा जाऊ नाव काय त्यांचं? जोरात बोला. सचिव सेक्रेटरी. ते सदर प्रोसिडिंग तुम्हाला मान्य आहे का? नाही. लक्ष्मी पाटील कुठल्या सोसायटीला? आज जे जिल्हा बँकेबद्दल ठराव झाला त्यात आपण उपस्थित होते का मीटिंग? उपस्थित होतो पण मी तर आम्ही तहकूब केली, सह्या केल्या सही ते इथं procedure बिलकुल तुम्ही सही केली असली परिस्थिती बघून नाही. मीटिंग आम्ही तहकूब केली. तुमची मागणी काय आता पुढे? आमची मागणी काय ठराव आमच्या समक्ष करायचा आणि आमच्या सह्या समक्ष आम्ही भाऊसोबत करायला तयार आहे ठराव. काय नाव आहे आपलं? काय प्रकार आहे इथे? काय झालं? काय झालं आम्हाला आमनं सह्या अंगोटे आमच्या होईल नाही होतं आणि त्या आम्हाला शेतात जायला होतो. कोणत्या सोसायटीला? हा कोणत्या सोसायटीमध्ये? मी मेंबर आहे, मेंबर मध्ये सुद्धा आहे. गाव? सावळा गाव आहे. काय प्रकार घडला? मग हे ना हे केलं तरी बोलायला गेले नाही लोक, बोलायला हे गेल्या आणि उठून चालले आले. हजर होते का हा मीटिंगला? हजर होते आज? नाही मीटिंगला नाही आलं या. तरी सह्या घेतली? हा सह्या काय घेतल्या? सह्या नाही घेतल्या आमच्या काही. आमच्या सह्या द्यायला नाही गेलं तुम्ही नाही. तिथे नसताना तुमच्या सह्या घेतल्या गेल्या? हा आमच्या तरी नसताना सह्या घेतल्या मी आम्ही गेलं नाही. ते बाई शेतातून आता सध्याच आली. तुमचं नाव? मला गुंफाबाई आहे, गुंफाबाई मंगलाबाई. हा इंदुबाई सुधाकर काटे, तुम्ही कोणत्या सोसायटीला? सारोडा. आज जी मीटिंग झाली जिल्हा बँकेच्या ठरावाबद्दल त्यात तुम्ही हजर होते का सोसायटीत? नाही. तरी तुमच्या सह्या केल्या असं आला इकडे? आम्हाला काही दिली नाही आज कोणारीच काही. पण इकडे प्रोसिडिंग मध्ये तुमचा अंगठा आलाय. ते रामजारी पण आज काही दिलंच नाही. आम्हाला अंगठा बी दिला नाही की सही बी दिली नाही. तुम्ही काही हजर होते? वावरात नाव काय? संदीप दगडू काटे, कुठल्या सोसायटीला? सावळा. आज जो ठराव झाला त्याच्यामध्ये तुम्ही उपस्थित होते का? मग सही केली आहे तुम्ही? नाही सही केली यार ऑफिसला प्रोसिडिंग आलाय. नाही, सही केली आहे. आता तुमची काय मागणी आहे? आणि आता आम्ही उपस्थित आहे सात माणसं यांनी करून परत करून घेत. कोणाच्या नावाचा ठराव झाला? ठराव हा नाही झालाच नाही ना अजून. झाला नाही. सर या ठिकाणी आपल्याशी संपर्क करण्यात आलेला असं त्यांचं म्हणणं आहे. हा संपर्क आपला केव्हा झाला? हा संपर्क आता एक दिवसा सपोर्ट झाला. त्यांनी काही नकला घेऊन आलेले आहेत प्रोसिडिंग बुकच्या संदर्भातील की त्यामध्ये ते टॅली करण्यासाठी तुम्हाला देण्यासाठी आलेले होते. हे यांनी तुम्हाला दिलं का आता? नाही अजून दिलेलं नाही. ते नॉर्मल प्रोसिजर पण करतो. त्याला असं टाइम लिमिट नाही की तिकडे झालं इकडे आणलं पाहिजे. ते प्रोसिडिंग पुढे लिहावं लागते. पुन्हा 4-5 प्रति त्याला काढावं लागतं आणि त्यानंतर मग
आमच्याकडे सादर करतात. त्याला संचालक लागलेला आहे की त्यांनी साधलेला आहे? त्यांनी सादर संचालक लाईव्ह बाईट मध्ये म्हणताय की आम्ही मिटिंगला नव्हते, आमच्या सह्या आमच्या मागे घेतल्या, सचिव त्याचं उत्तर मागच्या याच्यात दिले तुम्हाला यामध्ये बाईटमध्ये. तोडगा कसा निघेल आता? जे काय असेल ते कायदेशीर प्रक्रिया परत सचिव म्हणतात त्यांचं मिटिंग स्वतः त्यांनी सह्या केल्या, संचालक बाईट मध्ये म्हणता आम्ही सह्या केल्या नाही. मग त्या चौकशी तुमची भूमिका काय राहील? प्रशासन- चौकशी करून त्याच्यावरती चौकशी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समोर येतील, त्यानुसार मग ते होईल. चौकशी किती दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल? चौकशी एक नॉर्मल पर्सनला वेळ आपल्याला लागतो, वेळ आवश्यक आहे. ठरावाची मुदत निघून जाईल ना साहेब? ठरावाची नाही मुदत म्हणजे आताच होईल सगळं. याला fast काम होईल. आता जो आलेला ठराव आहे तो त्यांनी मागणी केलेली आहे की तो ठराव कॅन्सल करण्यात यावा. मी आता काय नेमकं ते मला पण वेळ विचारावं लागेल. काय आता आधी ठराव झालेला आहे असं सचिवाचं म्हणणं आहे, आणि यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला आज जो सचिव साहेबांनी म्हणला तो ठराव पुढे नेण्यात येईल की तो रद्द केला जाईल? ते आता लगेच काय सांगता येणार नाही. आता लगेच काय सांगता नाही, कारण मला पण वेळ विचारावं लागेल की अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे. योग्य तो निर्णय घेतला जाईल. आपल्या कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची अवहेलना होताना दिसून येते मला. यावरती आपलं काय म्हणणं आहे साहेब ते सांगा मला ऑनलाईन. फोटो लावून घेतो. आपल्या या येण्याचा वेळ काय असतो साहेब? किती दिवसामध्ये तुम्ही इथे येतात? आठवड्यातून, महिन्यातून, किती दिवसामध्ये तुम्ही इथे येतात? माझ्याकडे अतिरिक्त चार्ज आहे आणि मी हप्त्यातून किमान एकदा तरी येतोच इथं. किमान एकदा येतो मी, आणि मीटिंग असते 2-3 वेळा येणं होतं असं. आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक सोसायटीच्या आपल्याकडे असलेल्या 30 सोसायट्या, सहकार सोसायट्या, विविध कार्यकारी सोसायट्या, त्यांच्यामधून एक प्रतिनिधी जिल्हा बँकेच्या जिल्हा बँकेत एक प्रतिनिधी पाठवण्यासाठी त्या तालुक्यातून निवडणूक होत असते. आज मुक्ताईनगर तालुक्यातल्या निमखेडी, सारोडा, आणखी 2-3 ग्रामपंचायती असतील, 2-3 सोसायटी असतील, तिथे आज निवड होती. त्या दृष्टिकोनातून हे प्रक्रिया चाललेली आहे, सगळीकडे प्रक्रिया चालली आहे. पण खऱ्या अर्थाने 4 दिवसापूर्वीच मुक्ताईनगर तालुक्याच्या प्रदीप भाऊ साळुंके आपल्याला जे सेक्रेटरी आहे ते मुक्ताईनगर तालुक्याचे प्रॉपर निमखेडी गावाचे रहिवासी आहे, आणि निमखेडी गावाचे सोसायटीचे सेक्रेटरी आहे, आणि सारोडाचाही त्यांना पदभार दिलेला आहे. म्हणजे ते तुम्ही कार्यकर्ते करतात. सारोडा निमखेडी हे बहुतेक आपल्या स्थानिक पत्रकारांना माहिती आहे, नातेगोतेचं गाव आहे. दोघं एकामेकांचे नातेगोते गाव. मी यांना बीडीआर साहेबांना विनंती केली, मी चेअरमन जिल्हा बँकेला विनंती केली, मी एमडी जिल्हा बँकेला विनंती, मी कलेक्टर महोदयांना विनंती केली, फोन केला, सगळ्यांना हे निवेदन दिले की प्रदीप साळुंके तिथे जर निवडणूक निर्णय अधिकारी असेल ही प्रक्रिया निकोपपणे पार पडणार नाही, आणि असं जर होत असेल तर किमान लोकशाहीचा गळा घोटला जाईल. म्हणून खऱ्या अर्थाने त्या चेअरमनला, उपव्हाईस चेअरमनला आणि बॉडीला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आपण द्यावा, म्हणून यांना तात्पुरतं निवडणूक पुरतं तरी बाजूला करावं अशा पद्धतीचं मी पत्र यांना 4 दिवसापूर्वी दिलेलं आहे. तशी नोटीस पण यांना DDR ने दिली, तरी पण हे एका विशिष्ट हेतूने बरबडलेला विषय असल्यामुळे प्रदीप साळुंकेंनी आज सारोडा ग्रामपंचायतीमध्ये चेअरमन साहेब बसले होता. चेअरमन आहे, महिला माझ्या 2 माता भगिनी महिला सदस्य आहे, सगळे 7 सदस्य इथे आता आले. आपण प्रत्येकाशी बोलू शकता. तिथे चर्चा चालू असतानाच प्रोसिडिंग टी-शर्ट टाकलं आणि प्रोसिडिंग घेऊन डायरेक्ट एका नेत्याच्या फार्म हाऊसवर जाऊन बसले. तिथून यांनी फोन तार केले लोकांना, यांना चेअरमन साहेबांना केला, यांना केला, त्यांना बोलवलं. चेअरमन साहेबांनी तिथे पण DDR साहेब सांगितलं ठीक आहे, आमच्या मताचा उद्या तुम्हाला काय असेल मदत लागत तेव्हा आम्ही मदत करू, अशा पद्धतीने सांगितल्यावर यांच्या मतात झाला असता हे तिथून निघून आले. सगळा प्रकरण प्रमाणात पडण्यापूर्वी मी DDR साहेबांना 2 तासांनी फोन करतोय की असं असं आज होणार आहे, असं असं आज होणार आहे. DDR साहेब इथे आल्यानंतर तिथून जसे सेक्रेटरी निघाले प्रदीप साळुंके, त्यांनी फोन स्विच ऑफ केला, जाऊन तिथे बसले. आता त्यांचा जर CDR काढला तेव्हा कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणा फोन आता येत आहे, की ते कोणाशी बोलताय हे आता लक्षात येईल. ही राजकीय प्रक्रिया जरी असली तरी ती निवडणूक म्हणून पारदर्शक झाली पाहिजे असं माझं आणि सगळ्यांचंच मत आहे. कोणाचे ज्याच्या बाजूने संचालकांचं मत असेल त्याचा ठराव करून त्याला जिल्हा बँकेतला प्रतिनिधी ठरवण्याचा अधिकार त्याला दिला पाहिजे. पण हे सेक्रेटरी म्हणून यांनी आतापर्यंत हाच विषय केलेला आहे. यांच्यावर अनेक आरोप त्या संस्थेचे आहे, चेअरमन साहेबांचे, सदस्य साहेबांचे, सगळ्यांचे आहे. आणि आता हे सगळं काय झालं, मून घेऊन सगळे शांत बसले. म्हणजे आमचे AR साहेब तर काही बोलतो, आता चौकशी करतो सांगतो. आता समोर सदस्य आहे ते सांगता आम्ही नव्हते, आमचा अंगठा नव्हता कुठे, आम्ही नव्हते, 2 महिला भगिनी शेतात होत्या, तर आता मी आता चौकशीच करतो. आता काय चौकशी करणार आहे?
इथे सगळे सदस्य समोर असताना आणि मग अशा पद्धती ठराव करून जर अशा पद्धती बोगस होत असेल तर निवडणूकच का घ्यायच्या, डायरेक्ट ठरवून टाकायचं ना. कायद्यानुसार यांच्याकडे जे सगळे पद आहे राजकीय पदांच्या दबावापोटी हे जे करताय, इकडे कधी राष्ट्रवादी इकडे कधी भाजपची ताकद घ्यायची, दोघं मिळून काहीतरी करायचं आणि जिल्हा बँकेत जबरदस्ती सत्तेचा मागच्या टर्मलाही असंच केलं, ह्याही टर्मला तेच चाललाय. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जर न्याय मिळवायचा असेल तर ह्या सेक्रेटरी पहिल्यांदा सस्पेंड केलं पाहिजे, याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे. पोलीस गुन्हा दाखल झाले हे चौकशी नाही होऊ शकत, त्याची पोलीस गुन्हा दाखल झाला चौकशी झाली पाहिजे की कोणाच्या म्हणण्यावर केलं आणि ज्याच्या म्हणण्यावर केलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे जे प्रोसिडिंग लोकशाहीच्या शासन प्रणालीमध्ये सोसायटीचा तो ठराव सोसायटीत झाला पाहिजे, कोणाच्या घरी नाही होऊ शकत, घरी करण्याचा अट्टहास झाला. तेव्हा मला असं वाटतं त्या DDR साहेबांसमोर सगळ्यांसमोर मला असं वाटतं की हे निर्णय प्रक्रिया चुकलेली आहे, याच्यात लगेच निर्णय घेऊन नव्याने निवड प्रक्रिया व्हावी, नव्याने ठराव व्हावा एवढी विनंती मी आज DDR साहेबांकडे आलेलो आहे. आपलं काय नाव आहे आणि आपण कुठल्या पदावरती आहेत? माझं नाव प्रदीप भागवत साळुंगे, मी सारोडा विकास सहकारी संस्थेवर सचिव आहे. आपल्यावरती एक आरोप करण्यात येत आहे की आपण प्रोसिडिंग बुक तुमच्याजवळ ठेवलेला आहे, इकडे तिकडे हालचाल होत आहे, असा देखील एक आरोप करण्यात येत आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रोसिडिंग जी मिटिंग झाली, प्रोसिडिंग जे असते की नाही, मिटिंग जे ठराव झाल्यानंतर त्याचं व्हेरीफाय करण्यासाठी AR आणावं लागतं आणि त्याची प्रत व्हेरिफाय करून यांच्या मार्फत ते व्हेरीफाय करावं लागतं, त्यासाठी ते रेकॉर्ड मी इथे घेऊन आले. म्हणजे संचालक हजर आहे, त्यांचं म्हणणं आम्ही शेतात होतो, बाहेर होतो, तरी त्यांच्या सह्या केल्या. आता तिथे रेकॉर्ड आहे ना, रेकॉर्डवर जे आहे चौकशी आहे तिथे मी रेकॉर्ड सादर करेन. माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड मध्ये जर मी चुकीचं असेल तर माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आणि ते संचालक लाईव्ह त्यांनी बाईटमध्ये माझं काय म्हणणं माझं काय म्हणणं आहे, जेव्हा आता कोण काय बोलतो माझं नाही, माझ्याकडे रेकॉर्ड आहे सर्वांचं सह्यांचं, या रेकॉर्डवर कायदेशीर माझ्यावर कारवाई करण्यात येईल. जी दोषी असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावर सिद्ध होईल. जे प्रोसिडिंग आणलंय का सोबत? हा, मी प्रोसिडिंग तर यांना दाखवू, यांच्याकडून सर्टिफाईड करावं लागतं ठराव झाल्यानंतर AR पण, त्यासाठी मला प्रोसिडिंग करावं लागलं. या आमदार महोदयांनी देखील असं म्हटलेलं आहे आपण हे प्रोसिडिंग घेऊन कुठल्या तरी एखाद्या फार्म हाऊसला गेलेले होते आणि तो चुकीचा विषय आणि आज सह्या आहे माझ्याकडे, ऑन रेकॉर्ड आहे माझ्याकडे, सर्व रेकॉर्डवर आहे. चौकशी आणि ते सर्व निष्पन्न होईल आणि मी चौकशीत दोषी चौकशीमध्ये मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करण्यात यावी. नाही सचिव साहेब, तुमचा नाही संचालकांनी स्वतः सह्या केल्या. हो, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, ठरावावरती पण चेअरमनची सही आहे अधिकृत. जो ठराव होतो बहुमताने, त्या ठरावाची काही प्रोसिडिंग असते, प्रोसिडिंगचा एक स्वतंत्र अर्ज असतो, त्या अर्जावरती चेअरमनने सह्या केलेल्या आहे, त्याच्या नात्या ठरावाला त्याच्या. संचालक स्वतः म्हणताय की आम्ही दादा नंतर कोण काय म्हणतो मीटिंग मध्ये रेकॉर्ड नंतर कोणाचं मत बदलू शकतं ना, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, मी रेकॉर्ड तरी बदलू शकत. आजच्या मिटिंगला असं म्हणण्यात आलेलं आहे तुमच्या संचालकाच्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आम्ही सह्या केलेल्या नाही. याबाबत काय भूमिका आहे? त्याची माझी योग्यशी वरिष्ठांकडून चौकशी करण्यात येईल. मी त्याच्या चौकशी समोर जाणार व्हिडिओ प्रूफ आहे? नाही, व्हिडिओ प्रूफ नाही माझ्याकडे, रेकॉर्ड माझ्याकडे आहे पूर्ण टोटल. किती वाजेला घेण्यात आलेली होती मीटिंग? 10 वाजता. रेकॉर्ड कुठे असला पाहिजे आणि रेकॉर्ड आपण आपल्या ऑफिस मध्ये ठेवलेलं होतं ऑफिस मध्ये नाही, त्याचं व्हेरीफाय करण्यासाठी सह्या आणि अजेंडा सह्या आणि ते AR ला दाखवावं लागते, त्याची व्हेरिफिकेशन करावं लागते, नंतर आम्हाला करावं लागते. चेअरमन साहेबांची मागणी की परत आता मीटिंग घेण्यात ते सगळ्यात जसा बाबा ती कायदेशीर बाब आहे, ते रितसर त्याने अर्ज देऊन मागणी आहे की ठराव पुन्हा घेण्यात यावा. नाही, ते कायदेशीर जी प्रोसिजर आहे त्याच्यानुसार होईल ना, कागदपत्र जे होईल त्याच्यानुसार होईल. आता एकदा मीटिंग झाल्यावर मी त्याच्यात थोडी चर्चा करू शकतो, जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये मला बदलायचा अधिकार नाही आहे. मीटिंग हे माझ्या सहीने होत नाही, बरोबर आहे की नाही? AR अधिकाऱ्यांसोबत आपला संपर्क झालेला होता का? नाही, मी मग व्हेरिफिकेशन करायसाठी प्रोसिडिंग घेऊन आलो, माझ्या अशाचे ठराव दोन संस्थेचे ठराव झाले त्यासाठी प्रोसिडिंग नकला द्यावं लागतात मला. आज जर मीटिंग झाली तर किती दिवसात व्हेरीफाय करावं लागतं? तुम्ही म्हणतात सकाळी 10 वाजता मीटिंग झाली लगेच तुम्ही आम्हाला- असं काही नाही, लगेच आता आम्ही मीटिंग झाली नाही, काहीच टाइम लिमिट नाही झाला. मुदत हो, माझं कसं ठराव झाला, रेकॉर्ड तयार झाला, रेकॉर्डवर मी सर्टिफिकेट मी माझं यांच्याकडे मत मांडण्यासाठी ठरावाच्या नकला देण्यासाठी आलो. ज्या ठराव झालेला आहे त्याच्या आणि जो अयोग्य असेल तर त्यांनी चेक करून ते त्यांचा निर्णय घ्यावा वरिष्ठांनी. संचालक चुकीचा म्हणतात. एक मिनिट भाऊ, काय सांगाल तुम्ही? आज मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये देखील आपलं आंदोलन करण्यात आलं, ठिय्या आंदोलन. त्याचबरोबर DDR ऑफिस मध्ये सुद्धा आपण आज आंदोलन केलं. काय विषय नेमका? आज सारोडा येथे मुक्ताई विकास सहकारी सोसायटीची सभा होती. सभेचा मुख्य विषय हा होता, जिल्हा बँकला जे प्रतिनिधी देतात आमच्या सोसायटीचा एक ठराव होतो व हे त्यांचा ठराव झाला ते समितीला मतदान करतात.
महत्वाची मीटिंग होते. एका विशिष्ट घरात आम्ही बसलो. आमचं ऑफिस निमखिला आहे, दप्तर निमखिला असतं. सरला अनेक मंदिरावर किंवा कुठेतरी सोसायटी बसत आहोत या उद्देशाने आम्ही मिटिंग घेतो. आणि आज मिटिंगचा विषय सुरू झाला असताना ईश्वरसिंह मुक्तासिंह पल्ले यांचा ठरावाला काही लोकांनी सूचक म्हणून नाव सुचवलं व अनुमोदन मिळालं. 7 लोकांनी बोटावर करण्याचा प्रयत्न केला, पण ते बोट खाली दाबण्याचा प्रयत्न आमचा सचिव प्रदीप साळुंखे यांनी केलं आणि आमच्या ठरावाला पूर्णविराम दिला व सहकारचा गळा घोटला. त्याच्या निषेधार्थ आम्ही एआर ऑफिसला आलो, साहेबांना भेटलो, तो तिथे भेटला आम्हाला. आजही ते बॅग मध्ये दप्तर आहेत, दप्तर त्यांनी सोबत घेऊन जाता कामा नये. जिथं सभा असते तिथंच मीटिंग क्लोज करता, हा नियम आहे. सहकार सुद्धा ग्रामपंचायत असो, आज सर्वांना माहीत असेल इन केस, पण त्यांनी तसं न करता ते दप्तर घेऊन पळून गेला. आणि आजच्या प्रोसिजरला आमच्या एकाच्याही सहाय नाही. माझ्यासोबत काही महिला आहे, काही संचालक मंडळ आहे, हे वावरात जाणाऱ्या महिला आहेत, आवानी महिला आहेत, त्यांच्या दस्तूर सुद्धा नाही किंवा अंगठी सुद्धा त्या प्रोसिजरला आज नाही आहेत. मग त्याने काय केलं, ते दप्तर घेऊन पळून गेला आणि विशिष्ट ठिकाणी ते प्रोसिडिंग क्लोज केलं, तिथे लिहिलं. हे आम्हाला समजलं, याला आम्हाला फसवलं आणि एआर ऑफिसला गेलो, एआरचं पत्र त्याला दिलं, पुन्हा मीटिंग घे, ठराव घे. आज तो मानायला तयार नाही. कुठल्याच संचालक मंडळाला किंवा चेअरमनला बहुमत असून सुद्धा तो मानत नाही. त्याने सहकारचा त्याचा गळा घोटलेला आहे. आमचा आरोप आहे त्याच्यावर, सत्य परिस्थिती वस्तुस्थिती आहेत आणि आज आम्ही पोलिसांना त्यावर गुन्हा दाखल करायला आलोय. खऱ्या अर्थाने दुपारी मला असं माहित पडलं, आता आपल्याकडे जिल्हा बँकेच्या ठरावाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक सोसायटीमधून एक एक कोणतरी उमेदवार तयार करतात, त्याला ठराव करून त्याला मतदानाचा अधिकार द्यायचा, अशा पद्धतीचा आपल्याकडे कार्यक्रम चालू आहे. तसा कार्यक्रम तालुक्यात चालू असताना सारोडा सोसायटीमध्ये सेम कार्यक्रम चालू असताना तिथल्या सेक्रेटरीने कोणतीच बॉडीला किंवा चेअरमनला, व्हाईस चेअरमनला कोणाला विश्वासात न घेता तिथून प्रोसिडिंग घेतलं आणि एका विशिष्ट नेत्याच्या घरी जाऊन ते प्रोसिडिंग त्यांनी तयार केलं, त्यांच्या खोट्या सह्या केल्या. अशी माहिती जेव्हा आम्हाला मिळाली त्या टायमाला मी DDR ऑफिसला पोहोचलो. तिथे आम्हाला विलास सिंग आणि हे सगळे लोक भेटले आणि चर्चा केल्यावर लक्षात आलं की तोही भाऊ तिथे होता. 2 तास फोन बंद करून तो त्याच्यानंतर तिथे आला आणि सगळ्या खोट्या पद्धतीचा त्यांनी ठराव केला, विशिष्ट लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून. सेम ह्या व्यक्तीची मी या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये निमखेडी बुद्रुक निमखेडी खुर्द या ठिकाणी माझ्या स्वतःचा ठराव होत असताना मी DDR साहेबांना 2 दिवसापूर्वी तक्रार केली होती की हा या गावचा रहिवासी म्हणजे निमखेडी खुर्दचा रहिवासी आहे, निमखेडी सावड्यामध्ये याच्या नाते होते, या दोघं गावामध्ये ठेवला तर हा याचा पदाचा राजकीय वापर करून विशिष्ट लोकांना फायदा मिळवून देईल म्हणून याला इथून बाजूला करावं असं DDR साहेबांना, कलेक्टर महोदयांना, जिल्हा बँकेच्या MD ला, जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना असं पत्र दिल्यानंतरही त्याला बाजूला करत आलं नाही. पण जिल्हा बँकेने त्याला एक नोटीस दिली, पण त्या नोटीसला त्यांनी करायची टोपली दाखवली. जे करायचं तेच केलं, जे मला माहित होतं जे होणार आहे. कारण एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे तो, त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सेक्रेटरी म्हणून काम करत असताना तिथे एखाद्या योग्य माणसाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. आणि आज यांची परिस्थिती पाहिल्यावर मला असं वाटलं की ह्या पद्धतीमध्ये हे तर आता हे दाना दूध सुरू झाले, म्हणजे आपण बिहारचं नाव नाही घेऊ शकत, बिहारपेक्षा खराब झालंय. अशा पद्धतीमध्ये जर धतिंगशाही करून काही लोक जर जबरदस्तीने काम करत असतील तर मला असं वाटतं लोकशाही शासन पद्धती जी आहे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आपल्याला घटना दिली, त्या घटनेच्या अनुषंगाने निवडणूक होतात, ते निवडणूक किंवा त्याच्यामध्ये त्या लोकांचा विचार करून विचारात घेऊन त्या लोकांचं मत, तो ठराव जो पाठवला गेला होता जर पाठवला जात नसेल त्या सगळ्या गोष्टीला हरताळ फासले जाते आणि विशिष्ट लोक या पद्धतीत करत असतात, त्यांना याच्यात यश पण येतं आणि ह्याच पद्धती या गोष्टीला यश आलं आहे. इथे गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही 2 वाजेपासून थांबलेलो आहे. आता तुम्ही समजून घ्या की एका सेक्रेटरीने एवढं केल्यावर एक संचालक मंडळ गुन्हा दाखल करतं, किमान गुन्हा दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये गुन्हा दाखल करायचा आणि त्याच्यानंतर चौकशी करायची, चौकशी करून तुम्हाला जे अपेक्षित आहे ते करायचं. ते करण्यासाठी इथे किमान 8-10 तास ठिया करायला लागलं. 2 अतिशय म्हातारे महिला आमच्या माता भगिनी सदस्य आहे, म्हणजे अनेक मोठे मोठे सदस्य आहे आणि आमच्या महिला आघाडीच्या अनेक शिवसैनिक इथे आले आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने इथे उभे राहिले. या तालुक्यातली अंदाधुंदी चालू देणार नाही, या तालुक्यातले हा जे दबावाचं राजकारण चालू देणार नाही. खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे, पारदर्शक निवडणूक व्हायला पाहिजे म्हणून हे निवडणूक या दृष्टीने गुन्हा दाखल करायचा आणि या DDRच्या माध्यमातून तो ठराव परत करायचा आणि कोणाकडे जे बहुमत असेल तर ते बहुमत त्याला सिद्ध करून द्यायचं, तेही इन कॅमेरा करून द्यायचं, जेणेकरून खऱ्या अर्थाने निवडणुका होतील आणि त्या दृष्टीने योग्य माणूस त्या जिल्हा बँकेत निवडून जाईल. आता जिल्हा बँकेत निवडून गेल्याने काय केलंय, कारखान्यांसाठी लोन घेतलं, कारखाने ते लोन ते असेट पेक्षा तिपटीने घेतलं आणि स्वतः वैयक्तिक फायदे करून घेतले. सर्वसामान्य माणसाला 40,000 रुपये लोन भेटत नाही जिल्हा बँकेकडून, ही वस्तुस्थिती आज निर्माण झाली आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आज यांच्या माध्यमातून किंवा प्रत्येक गावाच्या ठरावाच्या माध्यमातून मुक्ताईनगरहून जाणारा प्रतिनिधी
हा अतिशय योग्य माणूस गेला पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि ते इच्छा हे करत असताना जे मला हे मंडळ करत असलं दिसलं म्हणून आम्ही आज शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्याबरोबर खांदा लावून उभा आहे. गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही ही आमची भूमिका आहे. भाऊ, सचिवाच्या म्हणण्यानुसार रीतसर बैठक झाली, ठराव करण्यात आले आणि सभासदांनी सह्या देखील केल्या. नाही बघा, आता हे चोर तर म्हणणार नाही मी चोर आहे, कोणी पण असा व्यक्ती काही चुका गुन्हा केल्यावर असं म्हणणार नाही मी गुन्हा केला. त्याच्यामुळे ते काय म्हणत असतील, सचिव साहेब काय म्हणत त्यांना माहित. खऱ्या अर्थाने ह्या लोकांनी लोकप्रतिनिधी आहे, यांच्या जर सह्या असत्या तर हे कशाला तिथे गेले असते, कशाला इथपर्यंत आले असते, कशाला इतक्या वाजेपर्यंत त्या आमच्या वयस्कर माता भगिनी सहित तिथे थांबले असते. ठराव जर यांच्या मनाला झाला असता तर यांनी हे काही केलं नसतं. आणि यांच्या जर सह्या होत्या तर यांना विरोध करायचं कारण नव्हतं. आजपर्यंत आता मुक्ताईनगर तालुक्यामध्ये या काही दिवसात 9-10 सोसायट्यांचे ठराव झाले, तिथे कुठे तक्रार आली का? आणि ह्या व्यक्तीची तक्रार येईल ही मी 4 दिवसापूर्वी रिटर्न मध्ये तक्रार केलेली होती. ती जिल्हा बँकेच्या MD ला केलेली होती, ती DDR साहेबांना केलेली होती, ती कलेक्टर महोदयांना केली होती, ती सगळ्या यंत्रणेला केलेली होती की हा व्यक्ती असं करेल. 4 दिवसापूर्वी सांगितलं, ते आज झालं. आणि हे जे झालं याची तुम्ही कोणतीही चौकशी केली त्या चौकशीमध्ये 100% कन्फर्म होईल. त्या सह्या बोगस